पेशीसाठी तयार असल्याचं देखील निलेश ढवळेंनी म्हटलंय। कोणत्या कमिशनमधून डिफेंडर घेतली असा आरोप भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराव शिंदेंनी आमदार गायकवाड यांच्यावर केला होता। जो कधी आमच्याकडून कोणत्याच प्रकारचं कमिशन घेतही नाही आणि आता कोणत्याच प्रकारची टेंडर नाही आहे, त्यामुळे कमिशन देण्याचा प्रश्नच उद्भवत होत नाही। मी ती डिफेंडर माझ्या मुलाच्या आग्रहास्तव ती विकत घेतली। मला गाडीचा एक छंद आहे, वेगवेगळ्या गाड्या हे करायचा। जसे माझ्याकडे आता MG हेक्टर आहे, त्यानंतर आता डिफेंडर घेतली। डिफेंडर घेतल्यानंतर मी भाऊला उत्साहपोटी भाऊला सांगितलं, भाऊ म्हणे 4-5 दिवस मी पण बघतो म्हणे कशी आहे, म्हणून मी भाऊला ती दिली। पुढची बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या भाजपचं कमळ फुलत असल्याचं चित्र दिसतंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील 4 माजी आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत वर्षा बंगल्यावर बैठक झाली आहे। लवकरच या 4ही माजी आमदारांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे। त्यातच माजी आमदार राजन पाटील यांनी अजित पवारांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेशिस्त वाढली आहे, राष्ट्रवादीमध्ये निष्ठेला किंमत नाही असा आरोप राजन पाटील यांनी केला आहे। पवार साहेबांनी मला विधिमंडळात जाण्याचा योग आणून दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानेन। पण कालांतरानंतर पुन्हा पक्षात 2 राष्ट्रवादी झाल्या। हे अजितदादा हे अतिशय शिस्तप्रिय, परंतु या राज्यात मात्र त्या पक्षामध्ये बेशिस्तपणा फार वाढलेला आहे। नाही, मला तर काय अद्याप तर काय नाही। मला 35 वर्षे मी काम करतोय माझ्या परीनं, त्यामुळं त्यांना जर आम्ही सोडल्यामुळं काय परिणाम होत नाही असं वाटतं असेल तर ते करणार पण नाहीयेत। आणि मला वाटत नाही त्यांच्या पक्षावर काय आम्ही पक्ष सोडला म्हणून परिणाम होईल असं मला वाटत नाही। खूप दिग्गज लोक आता जिल्ह्यामध्ये आहेत। तर राज्यभरात सगळीकडे आता दिवाळीची लगबग सुरू झालेली आहे। बाजारपेठा फुलल्या आहेत। कपड्यांच्या, फराळाच्या आणि मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होतीये। आता फटाक्यांच्या दुकानांमध्ये सुद्धा अक्षरशः तोबा गर्दी पाहायला मिळते। आनंदाचा हा उत्सव असून रंगतदार हा उत्सव करण्यासाठी पुणेकरांनी आता फटाके खरेदीला सुरुवात केली आहे। याच गर्दीचा आणि उत्साहाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी। दिवाळीत जेवढा उत्साह आनंद फराळ करण्यात असतो, तेवढ्याच उत्साहात आनंदात फटाके देखील वाजवले जातात। लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे फटाके